आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुतीराव जाधव साहेब, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, राधानगरी तालुका, जिल्हा कोल्हापूर. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी निवडणूक कार्यक्रम व आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती दिली. तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार देशमुख यांनी सांगितले की निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी तिचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर, आचारसंहितेचे उल्लंघन, बेकायदेशीर प्रचार, प्रलोभने देणे अथवा जातीय धार्मीय तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक प्रचारासाठी परवानगी घेणे बंधनकारक असून ध्वनिक्षेपकांचा वापर, सभा, मिरवणुका यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावरही प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ निवडणूक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले. बैठकीस राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक RS देवकाते, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता PS कदम, पंचायत समितीचे शाखा अभियंता मुजमिल नावळेकर, गटविकास अधिकारी अविनाश मेचराम, विस्तार अधिकारी रतन साबळे, शाखा अभियंता VP कदम, शाखा अभियंता RT खोजारे, शाखा अभियंता गणेश जंगम, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. यामध्ये कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. नागरिकांनी, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी तिचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर, आचारसंहितेचे उल्लंघन, बेकायदेशीर प्रचार, प्रलोभन देणे अथवा जातीय धर्मीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यात येऊ नये. निवडणूक प्रचारासाठी परवानगी घेणे बंधनकारक असून ध्वनिक्षेपकाचा वापर, सभा, मिरवणुका यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावरही प्रशासनाची नजर राहणार आहे. निवडणुका शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्वांनी मदत करायची आहे. धन्यवाद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.